आजचा विजय ऐतिहासिक. दिल्लीच्या जनतेनं आपला बाहेर फेकलं. दिल्लीत विकास, दूरदृष्टी विकासाचा विजय झाला. दिल्लीवर जे अहंकारीपणा दाखवत होते त्या सगळ्याला हद्दपार केलं. पंतप्रधान मोदींची विजयानंतर प्रतिक्रिया. दिल्लीचं अस्तित्वच यमुना मातेच्या कुशीत भरलं. मात्र आपनं यमुना नदीचे वाईट हाल केले. आपने दिल्लीच्या श्रद्धेचा अपमान केला. आम्ही यमुनाला नदीला दिल्ली शहराची ओळख बनवण्याचं ठरवलेलं आहे. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. अब्दाचे लोक हे राजकारणात बदल घडू असं म्हणत होते, पण अत्यंत ते बेईमान निघाले. ज्या अण्णा हजारेंचं बोट धरून हे सगळे राजकारणात आले त्यांना देखील या सगळ्यांमुळे सध्या दुष्कृत्यांचे परिणाम भोगावे लागले. त्या वेदनेतून आज अण्णा हजारांना देखील आराम मिळाला. पंतप्रधान मोदींचं संबोधनाच्या दरम्यान वक्तव्य. दिल्लीचा दुप्पट वेगानं विकास करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीकरांना ग्वाही. आमच्या सरकारनं प्रत्येक राज्यात बदल घडवून आणलेला आहे. जिथे एनडीएचं सरकार तिथे सुशासन, विश्वास आणि विकास दिसतो. राज्यात एनडीए सत्तेवर आल्यानंतर त्या राज्याला विकासाच्या नवीन उंचीवर नेलं, म्हणून भाजप सातत्यानं जिंकतोय. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. लवाडी फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा शीसमल दिल्लीकरांनी नष्ट केला. निकालावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रतिक्रिया. दिल्लीच्या जनतेनं केजरीवालांना घरी बसवलं. खोटी आश्वासनं देणाऱ्यांना घरी बसवलं. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा हल्लाबोल. भाजप मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देखील केलं मोदींचं जंगी स्वागत. दिल्लीत केजरीवाल यांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग. तब्बल 27 वर्षांनी दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार. दहा वर्षांनी दिल्लीत सत्तांतर सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यात आम आदमी पक्षाचं स्वप्न भंगलं. जनतेनं केजरीवालांना नाकारलं. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव. भाजपच्या परवेश वर्मा यांच्याकडून केजरीवाल यांचा पराभव. सत्तेसाठी आम्ही राजकारणात आलेलो नाही. आम्ही आता विरोधकांच्या भूमिकेमध्ये प्रामाणिकपणे काम करणार. पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया. जंगपुरा मतदारसंघातून दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव. भाजपच्या तरविंदर सिंग मारवाह यांचा विजय. शुकुप्रस्तीमधून आपचे सत्येंद्र जैन देखील पराभूत. भाजपचे कर्नेल सिंग विजयी. कालकाजी मतदारसंघातून मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा विजय. आतिशी मार्लेनांनी आपला गड राखला. जनतेने माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला निकाल मान्य. भाजप विरोधातला लढा सुरूच राहील. आतिशी मार्लेना यांची प्रतिक्रिया. राजकारणामध्ये आमूलाग्र बदल करण्याची वल्गना करणारे स्वतःच दारू घोटाळ्यात अडकले. स्मृती इराणी यांचा केजरीवालांवर निशाणा. आपापसात लढल्यानं दिल्ली विधानसभा निकालाचे परिणाम समोर पाहायला मिळाले. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची ट्विटरवरून टीका. काँग्रेसच्या उमेदवारांमुळे आपच्या 13 उमेदवारांचा पराभव झाला आणि त्यामुळे एकंदरीतच हे दोघे आपापसात भांडल्यानं याचा लाभ भाजपला झाल्याचं राजकीय वर्तुळाचं म्हणणं. दिल्लीकरांनी मोदींवर विश्वास दाखवला. खोटी आश्वासनं देऊन केजरीवालांनी खोटं राजकारण केलं. त्याचा बुरखा फाटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केजरीवालांवर निशाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.